नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. संक्रांतीचा गोडवा, तरुण भारतची साथ, आनंद वार्तांचा वर्षाव पानापानात, तिळगुळाची गोडी वाढू मनामनात. तरुण भारत परिवाराकडून सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहूयात ठळक घडामोडी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा स्नेहमय संदेश देत सोमवारी शहरात पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी बालसमूहसह साऱ्यांनीच एकमेकांना तिळगुळाची देवाणघेवाण करून शुभेच्छा दिल्या. विशेषतः सोशल मीडियावर भोगी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहावयास मिळाला. सालाबादप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये ज्योतिबा देवाला मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचा पोशाख आणि दागिने अर्पण करण्यात आले. भोगी दिवशी सकाळी देवाला भोगीचा नैवेद्य दाखवण्यात आला. मकर संक्रांती दिनी सकाळी 8 वाजता अभिषेक करून तिळगुळाचा पोशाख आणि दागिने घालून आरती करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने तिळगुळाचे वाटप केले. सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये अनेक मराठी भाषिकांनी आपल्या जीवाचे रान करून सीमा प्रश्न धगधगता ठेवला. यामध्ये अनेकांना हौतात्म्य आले तर अनेकांनी कारागृहामध्ये शेवटचा श्वास घेतला. या सर्व हुतात्म्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रतिवर्षी 17 जानेवारी रोजी संपूर्ण सीमा भागात हुतात्मा दिन पाळला जातो. यावर्षी बुधवार दिनांक 17 रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9:30 वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करून त्यानंतर मूक फेरी काढली जाणार आहे. हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. याबरोबरच 8 फेब्रुवारी 1969 रोजी शिवसेनेने 68 हुतात्मे दिले. 1 जून 1986 रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. या सर्वांना हुतात्मा दिनी अभिवादन केले जाणार आहे. बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक विकास कामे राबवण्यात आली आहेत. रस्त्यांचा विकास, बस थांबे, पदपथ, पथदीप अशी विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र महत्त्वाच्या चौकांमधील बस थांब्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न प्रवाशातून उपस्थित केला जात आहे. तिरुपती कोल्हापूर एक्सप्रेस बेळगावपर्यंत धावत असल्याने मिरज कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे नैऋत्य रेल्वे व परिवहन मंडळाच्या सहकार्याने बेळगाव रेल्वे स्थानकातून कोल्हापूर मिरजेला थेट बस सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना कोल्हापूर गाठणे सोयीचे ठरले. बेकिनकेरे येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत 2 ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरेश रामा सावंत असे त्या गवतगंजी जाळलेल्या मालकाचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. ऐन उन्हाच्या तोंडावर गवतगंजी जाळल्याने जनावरांना काय घालावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठी आणि संबंधित अधिकारी पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. खानापूर शहर आणि तालुक्यात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संक्रांत पर्वाच्या निमित्ताने तालुक्यातील मंदिरातून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मलप्रभा नदी स्नानाचा पुण्य पर्व काळ साधण्यासाठी बेळगाव, धारवाड परिसरातील भाविकांनी खानापूर, असोगा, हब्बनहट्टी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. संक्रांत निमित्त एकमेकाला तिळगुळ वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. निसर्गप्रेमी दरवर्षी विविध स्थळांच्या शोधात असतात. वर्षातून एकदा तरी धार्मिक स्थळे, जलसाठे, डोंगर किल्ले यांना ते भेट देत असतात. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, बैलहोंगल, सौंदत्ती, धारवाड परिसरातील लोकही मलप्रभा धरण व नविलू तीर्थाला भेट देतात. पण सध्या या धरण परिसरात विविध विकास कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पण याची कोणतीही माहिती नागरिकांना नसल्यामुळे अनेक लोक फाटकावरून निराश होऊन माघारी फिरत आहेत.
बेळगाव मिलिटरी स्टेशन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज 8वा वेटरन्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या देशाच्या सेवेसाठी ज्यांनी आपल्या आयुष्य समर्पित केले अशा शूर पुरुष आणि महिलांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली। सशस्त्र सेना वेटरन्स डे हा दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो। या प्रसंगी मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। जय श्रीराम जय जय श्रीरामच्या प्रचंड गजरात संपूर्ण गावात दुतर्फा रांगोळीचा सडा। हनुमान मालाधारी तरुणांचा प्रचंड उत्साह। हजारो महिला कुंभकलशासह मिरवणुकीत सहभाग आणि बँड ताळ मृदुंगाच्या निनादात नाईंग्लज येथे अक्षता कलशाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या 7 स्वामीजींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता। श्री क्षेत्र आडी तालुका निप्पाणी येथील संजीवनगिरी डोंगरावरील श्री दत्त देवस्थान मठाला उत्तराखंड राज्यातील परमपूज्य स्वामी विश्वानंदजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी परमात्मराज महाराजांशी विस्तृत चर्चा केली। स्वामी विश्वानंदजी महाराज हे रामकृष्ण मिशनशी संबंधित आहेत। त्यांच्या समवेत रामकृष्ण मिशनचे परमपूज्य स्वामी डॉक्टर सेवानंदजी महाराज हे उपस्थित होते। कारदगा येथे चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या पुढाकाराने व नागरिक संघटना यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य विराट शर्यतीत दानोळीच्या बंडू खिलारे यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना 51,000चे बक्षीस देऊन गौरवण्यात आले, तर शिवा पाटील कुरुडू यांनी द्वितीय क्रमांक पटकावून 31,000चे बक्षीस मिळवले आहे, तर हरिपूरच्या महेश गोंद्रे यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक मिळवून 21,000चे बक्षीस पटकाविले आहे। अथणी तालुक्यातील शिक्षणाची गंगा अखंडितपणे प्रवाहित राहावी यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे। सना पदवीपूर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून सदर कार्य आणखीन भक्कम होणार आहे, यात शंका नाही। येथे होणाऱ्या नूतन महाविद्यालयाच्या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी नक्कीच घडतील असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केला आहे। ते येथे महाविद्यालय इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।